मग गाई म्हशी आटल्या की दुष्काळ पडला. महाराष्ट्रामधून रोज 20,000 लिटर दूध गायब झाले. आणि कोणामुळे झालं तुम्हाला माहिती आहे? एक माणूस काय त्यांनी एफडीएचा चार्ज सांभाळला आणि इतका मोठा फरक पडला. मग त्याच्या आधी जे त्या खुर्चीवर बसलेले होते ते काय गू खात होते का मूत पेत होते? अरे बाप, एवढा मोठा घोटाळा आहे. आपण काय खात होतो आणि काय पित होतो हे तुम्हाला आत्ता समजेल. इथून पुढे अजून भरपूर साऱ्या अशा गोष्टी उघड्या पडणार आहे. माझ्या स्वतःच्या घरी रोजचं ना 200 लिटरचं प्रोडक्शन आहे. आणि मी तोच विचार करतोय की मागच्या 7-8 वर्षापासून आम्ही तो धंदा, तो बिझनेस करतोय, तो व्यवसाय करतोय. आतापर्यंत आमची गाडी कधी रुळावरती नाही आली. मोठे मोठे प्लांटवाले मोठे होत आहे, जे आमच्यापासून दूध घेत आहेत ते मोठे होत आहे. आम्हाला साधं 1 किलो तूप बनवायचं म्हटलं, दही बनवायचं म्हटलं किंवा ताक बनवायचं म्हटलं तर कितीतरी दूध हे आटवावं लागतं आणि त्याच्यापासून त्या गोष्टी तयार होतात. आणि हे जे मोठे आजकाल स्वीट चालू आहे यांच्याकडे ही गोष्ट कधी अवेलेबलच राहते. साले भिकारचोटे ना हे भेसळ करत होते आतापर्यंत. आणि ही गोष्ट आत्ता कुठं ती डोळ्यांनी बघितल्यानंतर कोणीतरी अधिकारी त्या खुर्चीवर बसल्यानंतर ते आपल्याला कळायला लागले. जवळपास 200 कोटीचा हा रोजचा घोटाळा आहे. महिन्याला किती होता आणि वर्षाला किती होता ना हे तुम्ही कॅल्क्युलेट करून घ्या. आमच्यासारखे शेतकरी गाईला पेंड घालू घालून डेप घालू घालूच मेले. आम्ही तेच समजत नाही आम्हाला की आमच्या दुधाचे रेट का वाढत नाही. आणि भेसळ ही गावाकडून कधीच झालेली नाही बरं का. शेतकरी इमानदारीनेच दूध काढून प्लांटला देतो, कारण ते फॅटवरती घेतलेलं जातं. तिथून पुढे जी दुसरी स्टेप आहे ना, प्लांट वरतून तुमच्यापर्यंत पोहोचतं. खऱ्या खेळ इथून खेळला जातो. तर तुम्हाला असं वाटत असेल की शेतकरी किंवा गावाकडूनच ते भेसळयुक्त आहे, तर अजिबात नाही. त्याच्यामध्ये अजिबात भेसळ होत नाही. ते पूर्ण जसं गाईपासून काढून आपण डेअरीला देतो तसंच ते प्लांट पर्यंत जातं, पण तिथून पुढे खरी भेसळ चालू होती. सलाम त्या मुंडे साहेबांना आणि थू त्या पहिल्या अधिकाऱ्याला जे त्या खुर्चीवरती होते. त्यांनी असंच काम चालू ठेवलं पाहिजे मुंडे साहेबांनी. आणि जनतेने त्यांना सपोर्ट केला पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये. थोडासा त्रास होईल, पण मग कदाचित दुधाचे भावही वाढतील आणि सगळ्यात महत्वाचं जे भेटतंय ते ओरिजिनल भेटेल.